बाळा, सध्या तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ना, ते पाहून तो म्हणतोयस, माझ्याच वाट्याला हे का? पण हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण शेवटी तुला कळेल की हे सगळं तुझ्या विरोधात नाही. कधीकधी आयुष्य आपल्याला अशा ठिकाणी आणून उभं करतं, जिथे पुढचा रस्ता दिसत नाही. आपण एक पाऊल पुढे टाकतो आणि पुन्हा एखादी अडचण समोर येते. एखादं काम होणार असतं, पण शेवटच्या क्षणी ते थांबतं. एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो आणि तीच व्यक्ती आपल्याला दुखावते. मनापासून एखादी इच्छा करतो, पण ती पूर्ण होत नाही. आणि मग आपण शांतपणे विचारतो, देवा, माझीच परीक्षा का? पण बाळा, कधीकधी परीक्षा ही शिक्षा नसते, ती तुमची तयारी असते. तुम्हाला ज्या गोष्टीची इतकी घाई आहे, कदाचित त्याच्यासाठी तुम्ही अजून तयार नसाल. आणि म्हणूनच काही गोष्टी उशिरा मिळतात. तुम्हाला वाटतं, माझं नशीबच खराब आहे, पण कदाचित नशीब खराब नसतं, वेळ अजून आलेली नसते. हा फरक समजून घ्या, कारण आपण एखादी गोष्ट उशिरा मिळाली की लगेच निराश होतो, पण निसर्ग कधीच घाई करत नाही. बीज पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशी झाड होत नाही, पण म्हणून आपण म्हणतो का हे बीज काहीच कामाचे नाही? नाही ना. आपण त्याला वेळ देतो, पाणी देतो, त्याची काळजी घेतो, आणि मग एक दिवस त्याच ठिकाणी हिरवळ दिसते. तसंच तुमच्या आयुष्याचं आहे. आज तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्याचा परिणाम कदाचित आज दिसत नसेल, पण याचा अर्थ तुमचे प्रयत्न वाया गेले असे नाही. कदाचित तुमचं आयुष्य आतून बदलतंय, फक्त त्याचा परिणाम अजून बाहेर दिसत नाही. म्हणून आज एक गोष्ट करू नका, इतरांचं आयुष्य पाहून स्वतःचं आयुष्य कमी समजू नका. कोणाचं घर झालं, कोणाची नोकरी लागली, कोणाचा व्यवसाय चालला, कोणाचं लग्न झालं, कोणी पुढे गेलं आणि आपण मात्र तिथेच आहोत, असं समजून स्वतःला कमी लेखू नका. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. एखाद्याची सकाळ 6 वाजता होते, पण म्हणून तुमची सकाळची त्याच वेळी झाली पाहिजे असं नाही. कदाचित तुमची पहाट थोडी उशिरा येईल, पण जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला तुमच्या वाट पाहण्याची किंमत कळेल. आणखी एक गोष्ट, ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्यांच्यासाठी स्वतःला त्रास देणं बंद करा. कोण तुमच्याबद्दल काय विचार करतं, कोण तुमच्यासोबत राहील, कोण दूर जाईल, कोण तुमची साथ देईल, हे सगळं तुम्ही ठरवू शकत नाही. पण एक गोष्ट नक्की ठरवू शकता, तुम्ही स्वतःची साथ सोडणार नाही. लोकांनी साथ सोडली तरी चालेल, परिस्थिती बदलली तरी चालेल, वेळ कठीण आली तरी चालेल, पण स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कारण तुमच्याकडे सगळं संपलं असं वाटत असतानाही तुमच्याकडे अजून एक गोष्ट शिल्लक असते, पुन्हा सुरुवात करण्याची ताकद. म्हणून आज जर तुम्ही दुःखी असाल, मनात काहीतरी दडवून बसला असाल, किंवा एखाद्या गोष्टीचं उत्तर मिळत नसेल, तर आज स्वतःला एवढंच सांगा, माझ्यासाठी जे योग्य आहे ते योग्य वेळी माझ्यापर्यंत येईल, आणि तोपर्यंत मी माझे प्रयत्न थांबवणार नाही. मी स्वतःला कमी समजणार नाही. मी माझ्या आयुष्याची तुलना कोणाशी करणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, मी माझ्यावरचा विश्वास सोडणार नाही. कारण कदाचित आज तुम्ही ज्या परिस्थितीला समस्या समजत आहात, तीच उद्या तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण ठरणार आहे. आणि कदाचित काही वर्षांनी तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच म्हणाल, त्यावेळी मला काहीच समजत नव्हतं, पण आज कळतंय, जे घडलं ते माझ्या विरोधात नव्हतं, ते मला माझ्या योग्य ठिकाणी घेऊन जाण्यासाठी घडलं होतं. म्हणून बाळा, आज मन शांत ठेव, घाई करू नकोस. तुझ्या आयुष्यातील तुलना दुसऱ्याची करू नको. तुझा प्रवास तुझा आहे, तुझी वेळ तुझी आहे, आणि तुझं आयुष्य उद्याचं किंवा आजचं ते तुझंच आहे. आजच्या परिस्थितीपेक्षा खूप सुंदर असू शकतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, उशीर झाला म्हणजे शेवट झाला नाही. कधी कधी उशीर होतो कारण पुढे येणारं सुख आपल्या कल्पनेपेक्षाही मोठं असतं.